हे तुम्ही काय करून बसलात बाबा? माझे लग्न एका अशा काळ्या गबाळ्या मुलीशी लावून दिले. तुम्ही माझे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलेत. इतका मोठा निर्णय घेताना तुम्ही एकदाही माझा विचार केला नाही की मला काय हवे आहे. मी तर तुम्हाला आधीच सांगितले होते की मला शहरातल्या एखाद्या सुंदर आणि शिकलेल्या मुलीशी लग्न करायचे आहे. पण तुम्ही माझ्या आयुष्यात ही गावची मुलगी थोपली. ना रूप आहे ना रंग. सुमितच्या डोळ्यात रागाचा जाळ होता आणि अंग थरथरत होते. कालच त्याचे गौरीशी लग्न झाले होते आणि आज तो आपल्या आई वडिलांसमोर एखाद्या युद्धासाठी तयारी असल्यासारखा उभा होता. पोरा, तू जे काही बोलत आहेस ते रागाच्या भरात बोलत आहेस. गौरी आता तुझी पत्नी आहे. तिला एक संधी तर देऊन बघ. ती शिकलेली आहे, समजूतदार आहे. तिचा रंग नक्कीच सावळा आहे, पण तिचे मन, चारित्र्य साफ आहे. हे लग्न म्हणजे काही थट्टा नाही. हे एक पवित्र बंधन आहे. पवित्र बंधन? हे बंधन तर माझ्या गळ्याचा फास बनले आहे बाबा. मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता की तुम्ही माझ्यासाठी योग्य निर्णय घ्याल, पण तुम्ही माझ्या सर्व स्वप्नांचा चुराडा केलात. माझे मित्र जेव्हा मला तिच्यासोबत पाहतील तेव्हा ते मला हसतील. रघुवीरनी खुर्चीला डोके टेकवले आणि दीर्घ श्वास घेत सुमितकडे पाहिले. आता त्यांच्या आवाजात ठामपणा होता. सुमित बाळा, रंगरूपाने आयुष्य चालत नाही. मी गौरीला पाहिले आहे. ती कष्टाळू आहे, समजूतदार आहे आणि तिच्यात ते संस्कार आहेत जे आजकालच्या मुलींमध्ये क्वचितच पाहायला मिळतात. संस्कारांनी घर चालत नाही बाबा. मला फक्त अशी पत्नी हवी होती जी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून चालेल. आणि तुम्ही माझ्या पदरी अशी मुलगी बांधली जी कोणत्याही बाबतीत माझ्या लायकीची नाही. खोलीत शांतता पसरली. सुमितची आई सुलेखा, ज्या आत्तापर्यंत गप्पपणे स्वयंपाकघराच्या दरवाजापाशी उभ्या होत्या, पुढे आल्या. त्यांच्या आवाजात ममता होती, पण नाराजी सुद्धा. पोरा, आपल्या तोंडून असे शब्द काढू नकोस. गौरी कालच या घरात आली आहे. तिचा विचार कर. तिला काय वाटत असेल. आणि जे काही केले ते तुझ्या भल्यासाठीच केले. तुझ्या वडिलांनी विचार करूनच हे नाते ठरवले आहे. तू एकदा तिच्याशी बोलून तर बघ. तिला समजून घेण्याचा प्रयत्न तर कर. आई, तू सुद्धा बाबांच्या सुरात सूर मिसळतीयस. मला तिच्याशी काहीही बोलायचे नाही. जेव्हा माझ्या आवडीच्या लायकीचीच नाहीये, मी हे लग्न स्वीकारतच नाही. तो खुर्चीवर बसला. त्याचा राग आता थकव्यात बदललेला होता. रघुवीर उठले आणि सुमित जवळ गेले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, पोरा, मी समजतोय की तू आता रागात आहेस, पण हा राग सत्याला बदलू शकत नाही. गौरी आता या घरची सून आहे. तू तिला नाकारत आहेस, पण एकदा मनापासून विचार कर. काय फक्त रंगरूपच सर्व काही असते? मी तिला यासाठी निवडले कारण तिच्यात ते गुण आहेत जे घर सांभाळू शकते. थोडा वेळ दे, सर्व काही ठीक होईल. सुमितने काहीच उत्तर दिले नाही. तो फक्त मान खाली घालून बसून राहिला. त्याच्या मनातील वादळ शांत होत नव्हतं. खोलीच्या एका कोपऱ्यात गौरी उभी होती. तिने आपल्या साडीचा पदर हातात घट्ट धरला होता. तिचे डोळे पाणावले होते, पण ती अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती. रघुवीरनी गौरीकडे पाहिले आणि हळूच म्हणाले, पोरी, तू स्वयंपाकघरात जा आणि सुमितसाठी तुझ्या हाताने चहा बनवून आण. त्यांच्या आवाजात आपुलकी होती, जणू त्यांना तिला या तणावातून दूर करायचे होते. गौरीने मान डोलावली आणि शांतपणे स्वयंपाकघराकडे निघून गेली. पण जेव्हा ती चहा बनवून आली तेव्हा सुमित बाहेर निघून गेला होता. जाता जाता तो म्हणाला, तुम्हीच प्या तुमच्या लाडक्या मुलीच्या हातचा चहा. मला नकोय. आणि हो आई, तिचे ते 100 कोटी संस्कार आणि गुण आहेत ना, त्याचे लोणचे घाल आणि तुमच्या पतिदेवांना खाऊ घाल. मी आजच बंगळुरूला परत जात आहे. रघुवीरचे हृदय धस्स झाले. हळू आवाजात ते म्हणाले, सुलेखा, कदाचित माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की सुमितच्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय मी एकट्याने घेतला. घरात एक विचित्र शांतता पसरली. 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा रघुवीरांना त्यांच्या बालपणीचे मित्र रामलालच्या आजारपणाची बातमी मिळाली होती. ते त्यांना भेटायला लगेच आपल्या मूळ गावी धावत गेले होते. गेल्या काही महिन्यांपासून रामलाल यांची प्रकृती सतत खालावत होती. रघुवीर आणि रामलाल यांची मैत्री खूप जुनी होती. ती मैत्री जी शेतात काम करण्यापासून सुरू झाली होती आणि जीवनाच्या प्रत्येक सुखादुःखात गडद होत गेली होती. नंतर रघुवीर गाव सोडून शहरात स्थायिक झाले, पण वारंवार आपल्या मित्राला भेटायला येत असत आणि तासन तास गप्पा मारत असत. पण आता रामलाल अंतुराला खिळले होते आणि चेहऱ्यावर एक अनामिक काळजी दिसत होती. रघुवीरने उंबरठा ओलांडला आणि रामलालच्या जवळ पलंगावर बसले. कसा आहेस रामलाल? आज सकाळी औषधं घेतले होतेस ना? आपल्या मित्राला या अवस्थेत पाहून रघुवीर यांचे मन भरून आले. रामलालनी एक हताश स्मित हास्य केले आणि हळूच म्हणाले, हो रघुवीर, औषध तर घेतोय, पण ही औषधं सुद्धा
का कोणास ठाऊक काहीच परिणाम दाखवत नाही. मला काळजी आहे ती फक्त माझ्या मुलीची. गौरी आता मोठी झाली आहे. तिची आई तर आधीच सोडून गेली आणि आता मी सुद्धा जास्त दिवसाचा पाहुणा नाहीये. रघुवीरने रामलालचा हात हातात घेतला. तू काळजी करू नकोस. गौरीला मी माझ्या मुलीसारखे मानतो. तिला कशाचीही कमतरता पडू देणार नाही. रामलालने दीर्घ श्वास घेतला आणि पलंगावर थोडे वर सरकण्याचा प्रयत्न केला. गौरी त्यावेळी अंगणात कपडे वाळत घालत होती. तिच्या सावळ्या त्वचेवर ऊन पडत होते आणि तिच्या चेहऱ्यावर साधेपणा व निरागसता दिसत होती. रामलालने अशक्त हाताने रघुवीरचा हात धरला आणि हळूच म्हणाले, रघुवीर, माझी फक्त इतकीच इच्छा आहे की माझ्या पश्चात माझी मुलगी सुरक्षित राहावी. तू माझा मित्र आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे. गौरीची जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवू इच्छितो. रघुवीराने दीर्घ श्वास घेत म्हटले, तू काळजी करू नकोस. गौरीला मी माझ्या मुलीपेक्षाही जास्त जपीन. तिची जबाबदारी आता माझी आहे. मी तिला माझ्या घरची सून करेन. हे माझे तुला वचन आहे. रामलालचे डोळे भरून आले. त्यांनी रघुवीरचा हात घट्ट पकडला आणि म्हणाले, रघुवीर, तू माझ्यावरचे ओझे हलके केलेस. आता मी शांतपणे जाऊ शकेन. काही आठवड्यानंतरच रामलाल यांचा मृत्यू झाला. रघुवीरांना आपले वचन पाळले आणि याबद्दल आपली पत्नी सुलेखा यांना सांगितले. सुलेखा यांनाही ही गोष्ट आवडली. त्यावेळी सुमित बँगलोरमध्ये होता, जिथे त्याला नवीनच नोकरी लागली होती. रघुवीरांनी सुमितला फोन केला आणि सांगितले, पोरा, मी तुझ्यासाठी एक स्थळ पाहिले आहे. माझा मित्र रामलालची मुलगी गौरी आहे. अत्यंत संस्कारी मुलगी. तुझ्या आईने आणि मी तिला सून बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमितने दुसऱ्या बाजूने रागाच्या सुरात म्हटले, बाबा, हे काय बोलताय? गावची मुलगी? मी तर सांगितले होते की मला शहरातली शिकलेली मुलगी हवी आहे. तुम्ही मला विचारले सुद्धा नाही. रघुवीरांनी शांत स्वरात उत्तर दिले, पोरा, मी माझ्या मित्राला त्याच्या मृत्यूच्या आधी वचन दिले आहे. रामलाल माझा बालपणीचा मित्र होता. त्याने माझ्यावर विश्वास टाकला होता. तू एकदा गौरीचा फोटो तरी बघ, मग बोलूया. सुमित काही वेळ गप्प राहिला. रघुवीरांनी गौरीचा फोटो पाठवला. फोटोमध्ये गौरी हसत होती. तिचे मोठे डोळे, सुंदर नयन नक्षी आणि गोड स्मितहास्य पाहून सुमित जणू मोहित झाला. उन्हामुळे तिचा सावळा रंग फोटोत नीट दिसत नव्हता. सुमित मनात विचार करू लागला, ही तर वाईट नाहीये. बाबांची निवड चांगली आहे. हा विचार करून त्याने या नात्याला होकार दिला. गौरीचा फोटो पाहिल्यानंतर सुमितने तिला मनापासून स्वीकारले. दिवस सरत गेले आणि तो मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करू लागला. गौरीचा फोटो डोळ्यात साठवून तो तासन तास रोमॅन्टिक गाणी ऐकत असे. हृदय एक अनामिक उत्साह होता. मग लग्नाचा दिवस आला. मांडव रोषणाईने झगमगत होता. सर्वत्र असलेल्या झगमटाने वातावरण जादुई बनले होते. जेव्हा गौरी नटून थटून नवरीच्या वेशात समोर आली, तेव्हा सुमितचे हृदय एक क्षण थांबले. आज ती मेकअप आणि दागिन्यांमध्ये खरोखरच खूप सुंदर दिसत होती. मेकअपमुळे तिचा सावळा रंग बराचसा लपला होता. लग्नाचे सर्व विधी थाटामाटात पार पडले आणि विवाह संपन्न झाला. जेव्हा सुमित आणि गौरी पती पत्नी म्हणून घरात आले, तेव्हा सुलेखाचे डोळे आनंदाने भरून आले. त्यांनी पुढे होऊन दोघांची दृष्ट काढली. गौरीच्या कपाळाच्या पापा घेतली आणि डोक्यावर हात ठेवून खूप आशीर्वाद दिले. आनंदी राहा, सदा सुखी राहा. तुम्हा दोघांची जोडी नेहमी चांगली राहो. रघुवीर एका कोपऱ्यात उभे राहून सर्व काही पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते. एकीकडे त्यांच्या बालपणीच्या मित्राचे वचन पूर्ण झाले होते आणि दुसरीकडे गौरीसारखी संस्कारी सून त्यांच्या घराची शोभा वाढवायला आली होती. त्यांनीच मनाशी विचार केला, रामलाल, तुझी मुलगी आता माझ्या घरची सून आहे. तू जिथे कुठे असशील तिथे सुखाने राहा. त्यांच्या डोळ्यात पाणी होते, पण ओठांवर समाधानाचे हसू. पण हे समाधान लवकरच अस्वस्थतेत बदलले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरण घरात शिरली, तेव्हा जणू वादळ आले. सुमितने गौरीला विना मेकअप पाहिले, तेव्हा तिचा सावळा रंग पाहून त्याला धक्काच बसला. ज्या लाडक्या गौरीला त्याने मनात स्थान दिले होते, ती आता त्याला वेगळीच वाटत होती. गौरी तशीही चांगली दिसत होती, पण तिचा सावळा रंग सुमितसाठी एक भिंत बनला. एक अशी भिंत जिने गौरीचे मोठे डोळे, सुंदर नयन नक्षी आणि तिचे हसूही झाकून टाकले. त्याला फक्त गौरीचा सावळा रंगच दिसत होता. त्याला अचानक आपल्या मित्राची गोष्ट आठवू लागली. तो दिवस जेव्हा त्याने आपले लग्न ठरल्याची बातमी दिली होती. बँगलोरच्या एका कॅफेमध्ये कॉफी घेता घेता सुमितने आपले मित्र राकेश आणि अजयला उत्साहाने सांगितले होते, मित्रांनो, माझे लग्न ठरले आहे. बाबांनी मुलगी पसंत केली आहे. असे म्हणत त्याने मित्रांना मोबाईलमध्ये गौरीचा फोटो दाखवला होता. राकेशने कपाळावर आठ्या घालत म्हटले होते, काय बोलतोस सुमित? तुझे लग्न ठरले? तू मुलीला भेटला आहेस ना?
अरे नाही यार, फक्त फोटो पाहिला आहे. एक फोटो पाहून तू लग्नाला कसा तयार झालास? कमीत कमी एकदा भेटायला तरी हवे होते. राकेशने असे म्हटल्यावर अजय हसत म्हणाला, अरे कधी फोटो गोरी गमती दिसते आणि प्रत्यक्षात काहीतरी वेगळेच निघते. आजकाल फोटोशॉपचे युग आहे भाऊ. सुमितने कॉफीचा घोट घेतला आणि आत्मविश्वासाने उत्तर दिले, अरे तुम्ही लोक टेन्शन नका घेऊ. माझ्या बाबांनी मुलीला पाहिले आहे. ते कोणीही ऐरागैरा मुलीशी माझे लग्न लावून देणार नाहीत. त्यांच्या निवडीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आता राकेश आणि अजयचे तेच बोलणे सुमितच्या डोक्यात हातोड्यासारखे वाजत होते. त्याने कितीतरी वेळा स्वतःला दोष दिला. काश त्याने लग्नाआधी गौरीला एकदा पाहिले असते, तिच्याशी बोलला असता. राग आता त्याच्या छातीत उफाळून येत होता. रघुवीरांनी शांत स्वरात समजवण्याचा प्रयत्न केला, पोरा, गौरी एक समजदार आणि संस्कारी मुलगी आहे. तिला वेळ दे, तिला समजून घे. सुमित उपरोधिकपणे हसत म्हणाला, बाबा तुम्ही तुमच्या जुन्या विचारातच जगा. मला तर आत्ता फक्त या लग्नातून बाहेर पडण्याचा एखादा मार्ग शोधायचा आहे. हे ऐकून गौरीचे हृदय छिन्न विछिन्न झाले. अश्रू गिळूनच तिने तिथेच उभी राहिली. सुलेखांना हे सहन झाले नाही. त्या सुमितला म्हणाल्या, पोरा, ही तुझी पत्नी आहे. खेळणे नाही की तुला आवडली तर ठेव, नाहीतर आवडली नाही तर फेकून दे. पण सुमित काहीही ऐकायला तयार नव्हता. त्याच दिवशी तो बँगलोरला परत गेला, गौरीला सोबत न घेताच. घराचे वातावरण पूर्णपणे बदलले होते. गौरी आता त्या घरात सून असण्यापेक्षा मुलगी बनली होती. रघुवीर आणि सुलेखांनी तिला स्वतःच्या मुलीसारखे मानले. त्यांनी प्रयत्न केला की गौरीला आपण या घरात एकटे आहोत असे वाटू नये. पण रघुवीरच्या मनात अपराधीपणाची भावना होती की गौरीला सून करून आपण कुठेतरी तिच्यावर अन्याय केला आहे. या गोष्टीला 1 महिना उलटला होता. सुमितचा राग आता थोडा कमी झाला होता, पण नाराजी अजूनही दूर झाली नव्हती. रघुवीरांनी सुमितला फोन केला, पोरा, आता खूप झाले. हे लग्न आहे, काही थट्टा नाही की तू ती नाकारू शकशील. आता तू गौरीला तुझ्यासोबत बँगलोरला घेऊन जा. ती तुझी पत्नी आहे आणि तिला तिचा हक्क मिळायलाच पाहिजे. त्यांच्या आवाजात आदेश होता जो सुमित टाळू शकत नव्हता. बाबा, पण मी काहीही वाद ऐकून घेणार नाही. एक तर तू तिथे येऊन तिला घेऊन जा किंवा मी तिला घेऊन बँगलोरला येतो. सुमितकडे आता दुसरा पर्याय नव्हता. त्याला आपल्या पत्नीला सोबत घेऊन जाणे भागच होते. त्याला माहिती होते की वडिलांचा हा हुकूम मोडणे कठीण आहे. नको, मीच येतो, सुमित हताश होऊन म्हणाला. तेव्हा रघुवीर रागाच्या आवाजात म्हणाले, आणि हो, माझ्या सुनेला काहीही त्रास होता कामा नये. ही माझी शेवटची चेतावणी आहे. 3-4 दिवसानंतर सुमित परतला. रघुवीरच्या हुकमापुढे तो हतबल झाला होता आणि नको असतानाही गौरीला सोबत घेऊन जायला तयार झाला. गौरीसोबत बँगलोरला परतताना सुमितचे मन अतिशय द्विधा अवस्थेत होते. ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहताना सुमितला खूप गुदमरल्यासारखे वाटत होते. त्याच्या मनात वारंवार एकच विचार येत होता. त्याचे मित्र राकेश, अजय आणि नरेश त्यांच्या लग्नात काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. अजून त्यांनी गौरीला पाहिलेही नव्हते. पण आता बँगलोरमध्ये त्यांची भेट तर नक्कीच होईल. जेव्हा ते गौरीला पाहतील तेव्हा काय म्हणतील हा विचार करून त्याचे मन कडू झाले. राकेश तर सोनाक्षीला घेऊन किती मिरवतो. त्याची पत्नी आहे तरी किती गोरी आणि सुंदर, आणि अजयची सीमा सुद्धा एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाही. हा विचार करताना त्याने गौरीकडे पाहिले. त्याच्या तुलनेत गौरी तर काहीच नाही. त्याच्या मनात एक विचित्र चित्र उभे राहिले. त्याचे मित्र आपल्या सुंदर पत्नीची मोठ्या अभिमानाने सर्वांची ओळख करून देतात आणि तो तर गौरीला सोबत घेऊन बाहेर पडण्याची कल्पनाही करू शकत नाही. किती विचित्र जोडी आहे आमची, तो पुटपुटला. जर मित्रांनी घरी येण्याबद्दल विचारले तर काहीतरी बहाणा करेन. सांगेन अजून सेटल झालो नाही किंवा गौरीची तब्येत ठीक नाहीये. काहीतरी करावेच लागेल. तो स्वतःची समजूत काढत होता. पण मनात एक अनामिक अवस्था होती. शेवटी गौरी सुमित सोबत बँगलोरला पोहोचली. सुमितचा छोटासा फ्लॅट आतापर्यंत विस्कळीत पडला होता. कपडे इकडे तिकडे विखुरलेले, सिंकमध्ये भांडी भरलेली, सामान अस्ताव्यस्त. गौरीने थकवा झटकून शांतपणे सर्व काही आवरण्यास सुरुवात केली. आज सुमित मुद्दाम ऑफिसमधून उशिरा परतत होता. चेहऱ्यावर कोरडेपणा स्पष्ट दिसत होता. पण जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा सर्व घर अतिशय सुसज्ज आणि व्यवस्थित दिसले. हे पाहून त्याने काहीच म्हटले नाही. त्याचा राग आता आतल्या आत घुसमटच होता. गौरीने त्याच्यासाठी गरमागरम पुलाव आणि पनीरची भाजी बनवली होती. टेबलावर जेवण सजवलेले पाहून तो थांबला. हे सर्व करण्याची गरज नव्हती, तो थंड स्वरात म्हणाला. गौरीने हलकेच मान झुकून उत्तर दिले, तुम्ही थकून आला आहात, काहीतरी चांगले खाऊन घ्या. सुमित शांतपणे जेवायला बसला, पण त्याचे मन अजूनही गुंतलेले होते. हे सर्व करून तिला काय सिद्ध करायचे आहे तो विचार करत होता. पण जेवणाची चव त्याला आवडली.
गौरी सुमितच्या मनातील घालमेल ओळखून होती. त्याचे मौन, त्याचे थंड डोळे तिला समजले होते की तिचा पती तिला मनापासून स्वीकारू शकलेला नाही. जेवण झाल्यानंतर सुमित खोलीत गेला आणि आपली उशी घेऊन झोपण्यासाठी सोफ्यावर आला. त्यानंतर गौरी खोलीत जाऊन खूप रडली. तरीही तिने हिंमत हारली नाही. तिला शिवकाम, भरतकाम येत होते, त्यामुळे मोकळ्या वेळेत ती तेच काम करायला बसत असे, जेणेकरून तिचे मन रमेल. त्या छोट्याशा फ्लॅटला तिने आपल्या विचारांनी आणि कल्पनाशक्तीने एका सुंदर घराचे रूप दिले होते. सुमित अनेकदा परतताना जेव्हा घर स्वच्छ पाहायचा तेव्हा तो थबकायचा. त्याच्या मनात कौतुक यायचे, पण ओठांपर्यंत येताना तो ते गिळून टाकायचा. गौरीच्या हाताला जणू जादू होती. कधी मसालेदार पावभाजी बनवायची तर कधी शाही पनीर. ती सासूबाईंना रोज फोन करून सुमितच्या आवडीनिवडीची माहिती घेत असे. जेवण पाहून सुमितची भूक जणू दुप्पटच व्हायची. सकाळी जेव्हा तो आंघोळीला जायचा तेव्हा बाथरूम इतके स्वच्छ दिसायचे की एखाद्या 5 स्टार हॉटेलचेही असावे. हे समर्पण त्याच्या मनात गौरीबद्दल आदराची छोटीशी ठिणगी पेटकत असे. पण दुसऱ्या क्षणी तो कडवटपणाचा पुन्हा परत यायचा. हे सर्व तर एखादी मोलकरीण सुद्धा करू शकते. तो स्वतःशी फुटफुटायचा आणि आपले हृदय पुन्हा दगडासारखे बनवायचा. आज रविवार होता. सकाळच्या चहाबरोबर गौरीने गरमागरम पोहे वाढले होते. सुमित शांतपणे खात होता. तेव्हाच रघुवीराचा फोन आला. हॅलो सुमित, सर्व ठीक आहे ना? आमच्या सुनेची काळजी नीट घेतोयस ना? त्यांच्या आवाजात प्रेमासोबतच थोडा दराराही होता. सुमित गडबडून म्हणाला, हो हो बाबा, सर्व ठीक आहे. आणि मग फोन गौरीकडे दिला. हे घे बोल. गौरीने फोन घेतला. हो बाबा, मी ठीक आहे. तुम्ही आणि आई कसे आहात? तिच्या आवाजात एक ऊब होती जी सुमितच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेली. पण तो अनजान असल्यासारखे भासू लागला. अजून बोलणे चालूच होते की दाराची बेल वाजली. सुमितने दरवाजा उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे तिन्ही मित्र राकेश, अजय आणि नरेश आपापल्या नटलेल्या पत्नींसोबत उभे होते. सोनाक्षी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. सीमा स्टायलिश जीन्स टॉपमध्ये एखाद्या फिल्म हिरोईनपेक्षा कमी वाटत नव्हती आणि काव्याच्या ट्रेडिशनल कुर्ता तिचा फॅशन सेन्स साक्ष देत होता. सुमितचे हृदय धपापू लागले. त्याच्या मनात वादळ उठले. हे सर्व गौरीला पाहून काय विचार करतील? हीच आहे का ती सुंदर नवरी जिला तो आत्तापर्यंत जगापासून लपवून ठेवले होते? आज तर नक्कीच माझी थट्टा होईल. त्याच्या चेहऱ्यावरचं घाबरणं स्पष्ट दिसत होतं. पण त्याने लगेच स्वतःला सावरलं. ओठांवर ओढा ताणून हसू आणत म्हणाला, अरे वा, काय सरप्राईज आहे यार. या या आत या. हो भाऊ, आज तर खास करून वहिनींना भेटायलाच आलो आहोत आम्ही. तू तर कधी घरी बोलवले नाहीस. आम्ही विचार केला आम्हीच सरप्राईज देऊन टाकू. राकेश खिळखिळून हसत म्हणाला. सर्वजण बैठकीच्या खोलीत आले. बैठकीत बसताच राकेशने आजूबाजूला नजर फिरवली आणि आश्चर्याने म्हणाला, यार तुझे घर तर ओळखूच येत नाहीये. वाटते लग्नानंतर तू ट्रान्सफॉर्मेशन झाले आहे. अजय सुद्धा भिंतीवर लावलेले फोटो, सुंदर सजावट आणि व्यवस्थित फर्निचर पाहून थक्क झाला. आधी तुझे घर असे नसायचे. हे सर्व वहिनींची कमाल आहे, बरोबर ना? सुमित काही बोलण्याआधीच गौरी खोलीत आली. लाल रंगाची साडी, कपाळावर छोटीशी टिकली आणि चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन गौरीने सर्वांना नमस्ते केले. सुमितचे हृदय जोर जोरात धडधडत होते. आता हे लोक काय विचार करतील? तेवढ्यात गौरी मृद स्वरात म्हणाली, तुम्ही सर्व बसा, मी आत्ता चहा घेऊन येते. सुमितच्या नजरा मित्रांवर खिळल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव वाचण्याचा तो प्रयत्न करत होता. राकेश हसत म्हणाला, गौरी वहिनी, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पतीचे मित्र किती बेकार आहेत. लग्नालाही आले नाहीत आणि आत्तापर्यंत भेटायलाही पोचलो नाहीत. पण यात आमचा दोष नाही. हा सुमितच होता जो प्रत्येक वेळी काहीतरी कारणे देऊन आम्हाला टाळत होता. काही हरकत नाही, कमीत कमी आता तरी आलो, असे म्हणत गौरी स्वयंपाकघराकडे गेली. काही वेळातच ती चहा सोबत गरमागरम ब्रेड पकोडे आणि उपमा घेऊन परतली. वासामुळे खोळी दरवळली. अजयने प्लेट उचलताच विनोदाने म्हटले, वहिनी, तुम्ही माणूस आहात की सुपरवुमन? इतक्या लवकर हे सर्व कसे केले? गौरी हलकेच हसली. तुम्ही खा आणि सांगा कसे झाले आहेत. सर्वांनी गौरीने बनवलेल्या स्नॅक्सचे भरभरून कौतुक केले. पण जशी गौरी भांडे ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली, सुमितने पाहिले की त्यांच्या मित्रांच्या पत्नी आपापसात खुणा करून काहीतरी बोलत होत्या. सोनाक्षीने सीमाकडे पाहिले आणि ओठ वाकडे तिकडे करून काहीतरी म्हटले. सीमाने हलकेच कुजबुजून काहीतरी सांगितले, जे ऐकून काव्याच्या चेहऱ्यावर एक अपरोधिक स्मित उमटले. खरं तर त्या गौरीच्या सावळ्या रंगाची आणि तिच्या पेहरावाचा मजाक उडवत होत्या. सुमितलाही कदाचित समजले होते की कशाबद्दल बोलणे सुरू आहे. तो मनाशीच विचार करत होता की मी तरी काय करू? किती प्रयत्न केला की गौरीला माझ्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा, पण आता तर गळ्यात
पडलेला ढोल वाजवावाच लागेल. त्याच्या मनात विचारांची उथलपुथल सुरू होती, पण बाहेरून तो सामान्य राहण्याचे नाटक करत होता. काही वेळाने जेव्हा सर्वजण निघू लागले, तेव्हा नरेशने सुमितला कोपर मारत म्हणाला, "सुमित, तू तर नशीबवान आहेस यार. तुला इतकी अनोखी बायको मिळाली आहे." सुमितला समजले नाही की नरेशच्या बोलण्यात कौतुक होते की टोमणा. त्याचे मन गोंधळले. जाताना मित्रांनी सुमित आणि गौरीला आपापल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. सुमित हसत म्हणाला, "अरे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही येऊ. पण हो, जेव्हा येऊ तेव्हा जेवणच जाऊ. हां, नक्की." तिन्ही मित्र सुमित आणि गौरीचा निरोप घेऊन गाडीकडे निघाले. तेव्हाच अजय म्हणाला, "मला समजत नाही, सुमितला लग्नासाठी गावाचीच मुलगी मिळाली होती का? सिटीतल्या मुली संपल्या होत्या का?" राकेश खिळखिळून हसत म्हणाला, "अरे, म्हणूनच तर सुमित आपल्याला घरी बोलवायला कचरत होता. त्याची पत्नी म्हणजे स्वर्गातली परी आहे ना." या गोष्टीवर सर्वजण हसू लागले. तिकडे सर्व गेल्यावर गौरी शांतपणे विखुरलेले कपबशा आवरू लागली आणि सुमित आरामात खुर्चीवर बसला. त्याने तिरक्या नजरेने गौरीकडे पाहिले. ती चपळाईने घर आवरत होती. चेहऱ्यावर तेच शांत हसू होते. सुमितचे मन दोन वाटांवर उभे होते. एकीकडे गौरीला मेहनत आणि साधेपणा त्याला भावत होता. दुसरीकडे त्याचा जुना राग त्याला मागे ओढत होता. 2 महिने पूर्ण होत आले होते आणि 2 दिवसांनी दिवाळी होती. सुमितच्या मनात एक विचार आला. लग्नानंतर त्याने गौरीला कुठेही फिरायला सुद्धा नेले नव्हते. ती नेहमी या 4 भिंतीतच राहिली. शांतपणे त्याचे विस्कटलेले आयुष्य जोडत. पहिल्यांदाच त्याला गौरीची दया आली. सुमित म्हणाला, "गौरी, ऐक, 2 दिवसांनी दिवाळी आहे. तुला बाजारातून काही विकत घ्यायचे असेल तर घेऊन घे. मग आपण मिठाई घेऊन माझ्या मित्रांच्या घरी जाऊया. खूप दिवसापासून बोलवत आहेत. त्यांना दिवाळीची मिठाई आणि भेटवस्तूही देऊ आणि भेटूनही होईल." गौरीचा हात एक क्षण थांबले. ती सुमितकडे वळली आणि तिचे डोळे आश्चर्याने चमकू लागले. लग्नानंतर ही पहिलीच वेळ होती जेव्हा सुमितने स्वतःहून तिच्याशी इतक्या सहजतेने संवाद साधला होता. गौरीच्या ओठातून शब्द फुटले. खरंच तिच्या आवाजात आश्चर्यासोबत एक लहान मुलासारखा आनंद होता. चेहऱ्यावर एक उमलते हसू घेऊन ती वेगाने खोलीकडे गेली. थोड्याच वेळात ती तयार होऊन परतली. तिने एक सुंदर गुलाबी रंगाचा सूट घातला होता, केसात पिन लावली होती आणि कानात झुमके घातले होते. ती खरोखरच नटली होती. जणू या क्षणाला स्वतःसाठी स्मरणीय बनवत इच्छित होती. पण सुमितने तिच्याकडे नजर वर करून पाहिलेही नाही. त्याची नजर अजूनही जमिनीकडेच होती. तो अजूनही आपल्या मनातील गोंधळाशी झुंजत होता. गौरीने विचारले, "निघायचे?" "हो, चल," सुमितने थंड स्वरात उत्तर दिले. दोघे घराबाहेर पडले आणि बाजारातून फिरून राकेशच्या घरी पोचले. सुमितने डोरबेल वाजवली, पण काहीच आवाज आला नाही. त्याने थोड्या चिडक्या स्वरात दरवाजावर थाप दिली आणि दरवाजा आपोआप उघडला. गौरी आश्चर्याने म्हणाली, "हा तर उघडाच आहे." सुमितने काही न बोलता आत पाऊल टाकले आणि गौरी त्याच्या मागे गेली. आत स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. सुमितने हाक मारली, "राकेश!" तेव्हा राकेश स्वयंपाकघरातून बाहेर आला. त्याचे हात ओले होते. त्याला पाहून सुमितने मनाशी विचार केला, तर तो भांडी हा धुत होता. काय अवस्था करून घेतली आहे. यावर राकेशने त्यांना पाहिले आणि थोडा ओसाळत म्हणाला, "अरे सुमित, गौरी वहिनी, या या. आमच्या घराचा रस्ता कसा विसरलात?" त्याने घाईघाईने सोफ्यावर विखुरलेले कागद आवरले आणि त्यांना बसवले. खोली अस्ताव्यस्त होती. टेबलावर चहाचे जुने डाग, कोपऱ्यात विखुरलेले कागद आणि हवेत एक प्रकारची बेचैनी होती. राकेश फिकट हसत म्हणाला, "सोनाक्षी आपल्या मैत्रिणीसोबत किती पार्टीला गेली आहे आणि नेमकी आजच कामवालीही आली नाही. तुम्ही बसा, मी आत्ता चहा बनवून आणतो." तो जाऊ लागला तेव्हाच गौरीने मागून मृदू स्वरात म्हणले, "नको दादा, तुम्ही बसा, मी बनवून आणते." ती स्वयंपाकघराकडे वळाली तेव्हाच आतल्या खोलीतून राकेशच्या वडिलांचा थकलेला आवाज आला, "पोरा, माझी लापसी झाली का? झाली असेल तर दे." राकेश गडबडून उत्तरला, "बस, बनवून देतो बाबा." गौरीने वळून म्हटले, "काही हरकत नाही, 5 मिनिटे काम आहे, मी बनवते." ती स्वयंपाकघरात गेली. सुमित आणि राकेश सोफ्यावर बसले होते. गौरीने स्वयंपाकघरात पाऊल ठेवताच एखाद्या अनुभवी गृहिणीसारखी कामं हातात घेतली. तिची बोटे न घाबरता पण कमालीच्या वेगाने प्रत्येक गोष्टीवर फिरत होती. तिने सर्वात आधी गॅसवर पाणी ठेवले. चहात पाणी, वेलची आणि आले टाकले आणि दुसऱ्या बाजूला लापसीसाठी दूध उकळायला ठेवले. ते ओपन किचन होते, त्यामुळे राकेश आणि सुमित तिला काम करताना पाहू शकत होते. तिच्या प्रत्येक हालचालीत एक ताळमेळ होता. ना कोणतेही तणाव, ना कोणताही संकोच. जणू ते स्वयंपाकघर तिचे स्वतःचेच होते. काहीच वेळात चहाचा सुगंध दरवळला आणि लापसीचा खमंग वास खोलीत भरला. तिने लापसी एका वाटीत काढली आणि ट्रेमध्ये ठेवून राकेशच्या वडिलांच्या खोलीकडे गेली. "घ्या काका, तुमची लापसी." "तू कोण आहेस पोरी?" त्यांनी चष्मा नीट
करत विचारले. तेव्हा गौरी म्हणाली, "मी फक्त 1 मिनिटात आले, मग तुम्हाला सर्व सांगते." पटकन बाहेर येऊन तिने राकेश आणि सुमितला चहा दिला आणि स्वतःचा चहा घेऊन पुन्हा त्या खोलीत गेली, जिथे वृद्ध काका वाट पाहत होते. राकेशने चहाचा घोट घेत दीर्घ श्वास घेतला. सुमित, बायको असावी तर गौरी वहिनींसारखी. यार, मला तर सकाळपासून घर पाहून चक्कर येत होती. कामवाली गायब, सोनाक्षी पार्टीत आणि मी इथे भांड्यांशी लढत होतो. त्यांनी हलके हसत मान लटकवली आणि म्हणाला, आणि वहिनी आल्या तर जणू कोणतीतरी जादू केली. सर्व काही डोळ्यांच्या पापणीत सुरळीत झाले. थोडा थांबून राकेशच्या आवाजात कडवटपणा आला. माझ्या मॅडमला तर आपल्या जबाबदारींचे काहीच देणे-घेणे नाही. घरात राहायला तिला आवडतच नाही. सर्व जबाबदारी कामवालीवर. आणि ती आली नाही की जणू युद्धभूमी बनते. आजची परिस्थिती बघतच आहेस. जर गौरी वहिनी नसत्या तर चहा मिळणेही कठीण होते. तेवढ्यात आतल्या खोलीतून गौरी आणि राकेशच्या वडिलांचा हसण्या बोलण्याचे आवाज येऊ लागले. सुमितही खोलीकडे गेला. त्याच्या मागे राकेशही आला. यार, ही पहिल्यांदाच बाबांना भेटते ना? गौरीला वडिलांशी बोलताना पाहून राकेश कुजबजून विचारले. सुमितने हळूच मान डोलवली. हो, पहिल्यांदाच आली आहे. कमाल आहे. राकेश विस्मित होऊन म्हणाला, अशी मिसळली आहे जणू वर्षाची ओळख असावी. माझ्या बायकोला तर बाबांशी बोलताना आजही संकोच वाटतो. सुमितने हलकेच हसत म्हटले, नमस्ते काका, कसे आहात तुम्ही? राकेशच्या वडिलांनी मान वर केली, हसले आणि म्हणाले, मी तर ठीक आहे पोरा, पण तू खूप नशीबवान आहेस. जो तुला गौरीसारखी पत्नी मिळाली आहे. किती समजूतदार आहे, स्वभाव किती चांगला आहे. इतक्या नम्रतेने बोलते की कोणाचंही मन जिंकेल. एक सांगू, ज्याला लोक आजकाल आधुनिकतेच्या नावाखाली विसरत चालले आहेत, ती आत्मीयता, ती आपुलकी आज या मुलीमध्ये पाहिलं मी. या पोरीने माझे मन जिंकले. राकेशच्या घरचा निरोप घेऊन गौरी आणि सुमित अजयच्या घराकडे निघाले. अजयचे अपार्टमेंट लांब नव्हतं. काही गल्ल्या ओलांडताच ते दरवाजापर्यंत पोहोचले. पण अजून पाऊस स्थिर होण्याआधीच आतून मोठमोठ्यातले आवाज बाहेर येऊ लागले. रागाने थरथरणारे ते आवाज होते. सुमित आणि गौरी दोघेही दचकून म्हणाले. आतून अजयचा गजरणारा आवाज आला. सीमा, हा काय तमाशा आहे? कधी घरात जेवण बनवू शकत नाही का? रोज रोज बाहेरचे विषारी अन्न मागवणे गरजेचे आहे का? सीमा सुद्धा काही कमी नव्हती. आवाजात टोचणे आणि चिडचिड करून ती म्हणाली, हो तर काय झाले? बाहेरून जेवण आले तर आभार कोसळते का? मलाही विश्रांती घेण्याचा हक्क आहे. तुला काय वाटते? ऑफिसला जातोस म्हणजे जगाचे सर्व ओझे तूच उचलतोस. मी दिवसभर घरात काहीच करत नाही का? हो, करतेस ना. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करतेस, रोज मैत्रिणींसोबत शॉपिंगला जातेस, माझ्या महिन्याचा पगार फक्त तुझ्या कपड्यांवर आणि मेकअपवर उडवतेस. अजयचा आवाज आता आणखी वाढला होता. तू मनात आणलेस तर सर्व काही मॅनेज करू शकतोस, पण नाही. तुला तर ऐशो आराम हवाय. मुलाच्या आरोग्याचीही तुला काळजी नाहीये. त्यांना बाहेरचे तेलकट खाऊ घालून किती वेळा आजारी पाडले आहेस. तुला माहीत तरी आहे का की घरचे जेवणच सर्वात श्रेष्ठ असते? ही गोष्ट तुझ्या डोक्यात कधी शिरणार? सीमा तणतणत म्हणाली. तर आता मला शिकवणार की कसे जगायचे? मी आजच्या काळातील शिकलेली मॉडर्न मुलगी आहे. मला जसे वाटेल तसे मी जगणार. जर तुला घराच्या पोकळ्याच हवा असतील तर मला घटस्फोट देऊन एखाद्या पोळ्या लाटणाऱ्या मुलीशी लग्न कर. मी मोकळी होईल. मी या रोजच्या कटकटीतून फ्री होईल. बाहेर उभा असलेल्या सुमितने खोल श्वास रोखला आणि नजर चोरत गौरीकडे पाहिलं. गौरीच्या डोळ्यात काळजी होती, पण ती शांत उभी होती. आता गौरीने हळूच विचारले. सुमितने क्षणभर विचार करून उत्तर दिले, चल नंतर भेटूया, आता वेळ योग्य नाही. दोघेही आवाज न करता परत फिरणारच होते की त्याच वेळी एका मोटरसायकलीचा मोठा आवाज गल्लीत गुंजला आणि डिलिव्हरी बॉय आपल्या बाईकवरून तिथे पोचला. त्याने हेल्मेट काढले आणि थेट अजयच्या घरची बेल वाजवली. सुमित आणि गौरी थबकले. सीमाने चिडून दरवाजा उघडला, पण समोर गौरी आणि सुमितला पाहून ती काही क्षण जणू थिजून गेली. तिच्या डोळ्यात भीती होती, पण लगेचच तिने चेहऱ्यावर एक बनावटी हसू आणले. मग घाईघाईत म्हणाली, अरे तुम्ही दोघं या या, आत या. तिच्या आवाजात खोटा उत्साह होता, पण तिचे डोळे अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरत होते. तिने आतल्या बाजूला वळून ओरडले, अजय बघ तर खरे कोण आले आहे आपल्या घरी. सुमित तिला पाहून थक्क झाला. ही ती सीमा नव्हती जी नेहमी नटलेली थटलेली चमकायची. आज केस विस्कटलेले होते, चेहरा मेकअप शिवाय कोमजलेला आणि मळकट नाईट सूटमध्ये ती अगदी तशी दिसत नव्हती जशी सुमितला आठवत होती. डिलिव्हरी बॉयने जेवणाचे पॅकेट दिले आणि तो निघून गेला. सीमा हलकेच म्हणाली, या ना बसा. सुमित आणि गौरी चाचरत आत शिरले. आतून अजय बाहेर आला. शर्टच्या बाह्या वर केलेल्या होत्या.
चेहरा रागाने लाल झाला होता, पण त्यांना पाहताच तो थांबला. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. यांनी सर्व ऐकले तर नसेल ना, हा विचार त्यांच्या डोक्यात विजेसारखा चमकला. त्यांनी गडबडून म्हणले, "अरे सुमित, गौरी वहिनी, या, बसा बसा." त्यांचा आवाज बनावटी होता आणि त्यांचे डोळे वारंवार दरवाजाकडे जात होते. सुमितने नजर फिरवली. सोफ्यावर विखुरलेले कपडे, मुलांची खेळणी, टेबलावर जेवणाचे जुने डब्बे. खोली एखाद्या युद्धाच्या मैदानासारखी वाटत होती. अजयने घाईने कपडे आवरत म्हटले, "बस, थोडे विखुरलेले आहे. मुले खोडकर आहेत ना." मग त्याचे हसू पोकळ होते. सुमित शांतपणे त्याला पाहत राहिला, पण त्याचे मन भूतकाळात भटकू लागले. गौरी येण्यापूर्वी त्याचे स्वतःचे घरही असे विस्कटलेले राहायचे. पण या दिवसात गौरीने त्याच्या घराला केवळ सावरलेच नाही, तर सजवले सुद्धा होते. प्रत्येक गोष्ट जागेवर, प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि सुंदर. आता अजयचे हे घर त्याला एखाद्या वादळाने उद्ध्वस्त केलेल्या मैदानासारखे वाटत होते आणि गौरीच्या मेहनतीची किंमत त्याच्या मनाला पहिल्यांदा समजली होती. त्याची नजर सीमावर फिरवली. मेकअपशिवाय तिचा चेहरा थकलेला आणि ओंगळवाना दिसत होता. ती अजयवर ओरडत होती. तीक्ष्ण टोमणे तिच्या जिभेवरून थांबत नव्हते. सुमितने सहज गौरीकडे पाहिले. ती किती सभ्य, संस्कारी, नीटनेटकी होती. तिच्या बोलण्यात श्रीलता होती, कपड्यात साधेपणा आणि घर सांभाळण्याचे एक विशेष कौशल्य. तिच्यात जराही गर्व नव्हता, तरीही तिच्या प्रत्येक आदराकरीत प्रतिष्ठा होती. सीमाची अस्तव्यस्ता आणि गौरीचा साधेपणा यांच्या दरम्यान सुमितचे मन एका तौलनिक भोवऱ्यामध्ये अडकले. सीमा म्हणाली, "मी चहा बनवून आणते," आणि स्वयंपाकघराकडे गेली. अजयही तिच्या मागे गेला. "अरे फक्त चहा, थोडे पकोडे-बिकोडे बनवले असतेस तर पाहुण्यांना चांगले वाटले असते," अजय म्हणाला. सीमा चिडून म्हणाली, "हे हवे तर बाहेरून ऑर्डर करा, माझ्याकडून आता काही बनणार नाही." अजय रागात म्हणाला, "तुझ्याकडून कधी काही बनते तरी का? फक्त बहाणेच बनतात." हा वादळ हळू आवाजात होता, पण सर्व काही बाहेर ऐकू येत होते. थोड्या वेळाने सीमा चहाचे 2 कप आणि अजयने बाहेरून मागवलेले नूडल्स घेऊन आला. सुमित विचार करू लागला, जर सीमाच्या जागी गौरी असती तर आत्तापर्यंत न सांगता सर्व काही बनवले असते. भजी, शंकरपाळ्या, नमकीन, जे काही खाल्ले असते त्याचे कौतुक केल्याशिवाय राहिलो नसतो. चहा संपल्यावर थोडं बोलणं झालं आणि ते निघाले. बाहेर येताच गौरीने विचारले, "थकलात?" सुमित हसून म्हणाला, "नाही, बस काहीतरी विचार करत होतो. आता नरेशच्या घरी जाऊया का?" सुमित म्हणाला, "हो, एकदा कॉल करतो," आणि खिशातून मोबाईल काढून नरेशला फोन लावला. दुसऱ्या बाजूने नरेशने थकलेला आणि विझलेला आवाज दिला. "बोल सुमित, काय झालं? सर्व ठीक आहे ना? आम्ही तुझ्या घरी येत होतो." थोड्या शांततेनंतर नरेश म्हणाला, "काय सांगू यार, काव्या भांडून 15 दिवसापासून माहेरी गेली आहे. मी तिला मनवायलाच निघालोय." सुमित थक्क झाला. गौरीने विचारले, "काय झाले?" सुमितने दीर्घ श्वास घेतला आणि सांगितले, त्याची पत्नी भांडून 15 दिवसापासून माहेरी गेली आहे. घरी पोचल्यानंतर सुमित शांत बसला होता. आज पहिल्यांदाच त्याने गौरीला निहाळून पाहिले. ती वाटत होती तितकी सावळी नव्हती. स्मितहास्यात पवित्रता आणि मनात साधेपणा. किती मोठा भ्रम होता माझा. सुमित विचार करू लागला, जर रंगत सुखी विवाहाची गुरुकिल्ली असता तर माझे तिन्ही मित्र आज सुखी असते. गौरी बेडरूमकडे जायला निघाली होती तेवढ्याच सुमित प्रेमळ स्वरात म्हणाला, "थांब, हेच घालून ठेव, खूप छान दिसत आहेस." गौरी आश्चर्याने वळली. लग्नानंतर पहिल्यांदाच सुमितने अशा प्रकारे तिला पाहिले आणि तिचे कौतुक केले. "हा सूट कधी घेतलास तू?" गौरी हसली. "तुम्हाला आवडला?" सुमित म्हणाला, "खूप जास्त." गौरी म्हणाली, "कुठून घेतला नाही मी, स्वतः बनवला आहे." सुमित थक्क झाला. त्याने बारकाईने त्या सूटवरील सुवर्ण गंजन भरत काम पाहिले. "घरी बोर व्हायचे तेव्हा हेच करायचे," गौरी म्हणाली आणि आपले दोन्ही हात समोर केले. सुमितच्या तिच्या निरागसतेवर हसला. गौरी सुद्धा खळखळून हसली. तिच्या हसण्यात तो गोडवा होता जो सुमितच्या मनाला आतपर्यंत स्पर्शून गेला. सुमितने तिचे हात हातात घेत म्हणले, "मी खूप उशीर केला ना?" गौरीचे डोळे पाणावले होते, पण हसू कायम होते. "नाही, वेळेवर परतलाच, हेच सर्वात महत्त्वाचे आहे." बाहेर रात्र उतरत होती, पण घराच्या आत पहिल्यांदाच प्रकाशाची किरणे येत होती. एक नवीन पहाटेपूर्वी एका नवीन नात्याने जन्म घेतला होता. तर मित्रांनो, कथेचा बोध हा आहे की सौंदर्य केवळ रंगरूपात नसते, तर माणसाच्या स्वभावात, गुणात आणि त्यांच्या वागण्यात असते. खरे प्रेम, समजूतदारपणा आणि आपुलकी हीच नात्याची खरी संपत्ती असते. ही कथा आपल्याला शिकवते की हे मूल्यमापन त्याच्या बाह्य सौंदर्यावरून करू नये. माणसाची खरी किंमत त्याच्या मनाच्या सौंदर्यात आणि त्याच्या आचरणात असते. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.